आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। तुम्हाला रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं। राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी आता आली आहे। हिंदुत्वाशी गद्दारी करून बाबरची औलाद राम मंदिर लुटते। उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका। काय आंदोलन तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं। आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी। ही बाबरांची औलाद आहे। त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची औलाद हे राम मंदिर लुटताय। मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना, तर रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच। खासदार फुटीवरून ज्योती वाघमारेंचं हे वक्तव्य। रामाच्या हाती धनुष्य बाण असतो। राम कोण आणि लक्ष्मण कोण याही पेक्षा रावण संपला पाहिजे, रावण संपला पाहिजे। आणि संजय राऊतासारखी कैकई ही भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवत असते। त्यामुळे आता उद्धव साहेबांनी आता तरी संजय राऊतच्या तोंडाला कुलूप लावावं, नाहीतर उबाटा गटाला कुलूप लागेल। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी परभणीमध्ये फुटीर खासदार संजय जाधवांकडून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, तर विना परवानगी पुतळा बसवल्यानं आमदार सईद खान यांच्यावर कारवाईचीही शक्यता। परभणीमध्ये महापौर मुस्लिम असला तरी तो आमचा शिवसैनिक, त्यावेळी मुस्लिम महापौर म्हणून आमच्यावर टीका केली। आता शिंदेंचा विधान परिषदेचा आमदार कोण आहे? परभणीतील सभेत उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेला सवाल। टीकाकारांना कामातलं उत्तर देणार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य, तर ठाकरेंबद्दल मनात कायम आदर, ओमराजे निंबाळकरांची ही प्रतिक्रिया। तिच्या अडचणी आणि त्या लोकांना जर मला न्याय द्यायचा असेल, त्या लोकांना जर या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल, तर त्या भूमिकेतनं किती दिवस आम्ही म्हणायचं की हा मागासलेला मतदारसंघ आहे, किती वर्ष सांगायचं लोकांना की आपला मागासलेला जिल्हा आहे। मला वाटतं त्या सर्वसामान्य माणसासाठी मला वाटतं मी हा निर्णय घेतलाय। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पिता पुत्राच्या फॉलोअर्समध्ये, तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा सोशल मीडियावर ते अजूनही त्यांना फॉलो करतात। बीडच्या परळीमध्ये उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत। परभणीतील दौऱ्यानंतर धाराशिवकडे जाताना परळीमध्ये जेसीबीतनं फुलं उधळली। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा हा दौरा। महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते। महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर आमदार नाराज, उदय सामंतांचं वक्तव्य, तर महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या 24 आमदारांसोबत चर्चा करू, सामंतांची प्रतिक्रिया। आता मग 24 आमदारांच्या मनात नक्की काय आहे हे विचारलं पाहिजे ना। त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर सगळे नाराज आहेत, कोणाचा कोणाला मागमूस राहिलेला नाही। आणि जर स्वतःहून काही मंडळी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार असतील तर आम्ही कशाला नाकारावं? त्याच्यामुळे जे 24 आमदार पहिले गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, त्यांची काय नाराजी आहे। संजय दिना पाटीलच्या मतदारसंघात मनसेचं शक्ती प्रदर्शन, राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीमध्ये मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन। संजय पाटीलवर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईमध्ये दौरा।